हाय फ्रेंड्स, मी रश्मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. इथे मला व्हिडिओ काढण्यासाठी सकाळी सकाळी लवकर उठवलेलं आणि यांचं उठलं बघा काय चाललं. सकाळपासूनच जेवणाची तयारी झालेली. इथे मामींनी घेतलं होतं चिंबोऱ्या तोडायला, म्हणजे त्याचे नांगे तोडायला. सगळ्यांना खूप भीती वाटते तोडायला, म्हणजे मामी खूप मास्टर आहे त्यामध्ये. त्यानंतर मस्त नांगे वगैरे तोडले. मी पण मामींना मदत केली. मला पण हे असे छोटे छोटे तोडता येतात. मी पण इथे मस्तपैकी मामींना मदत केली. आम्ही पटापट सगळं साफ वगैरे केलं. त्यानंतर बाबा गेले होते नदीवर. त्यांना मस्त छोटीशी वाम भेटली होती, ती पण मामींनी कट करून घेतली. आमचे ते असे मासे कट करणं वगैरे हे सगळं आमच्या मामीच करतात. त्यांना हे खूप आवडतं आणि ते मासे कापताना त्यांची फुल मजा घेत होतो आम्ही. बघ रे एवढे पीस एकदम फ्रेश मामे ना मामी, एकदम रक्त उडलं त्याच्या तोंडावर. त्यानंतर इथे भात सोडून आणला होता शेतावरून, तर त्याचंच सगळं कामं चालू होती. ही सगळी कामं बाहेर चालू होती म्हणून पोरांना बाहेर खेळता येत नव्हतं आणि घरात खेळले तर मम्मीला खूप त्रास देतात. हे सगळे खूप चावचाव करतात. मग मम्मीला जेवण करायला काही सुचत नाही म्हणून मग आम्हाला सगळ्यांना नदीवर हकलून दिलं होतं कपडे धुवायला. मग मामी, मामा, मी, निकेत आणि आम्ही सगळे पोरं नदीवर आलो होतो कपडे धुवायला. आणि आम्हाला तर चान्सच पाहिजे असतं नदीवर यायला. मस्तपैकी नदीवर आलो, पोहलो वगैरे, कपडे धुतले. आणि ही आहे आमच्या गावची नदी. इतकं मस्त स्वच्छ पाणी. या साईडला कोणी येत नाही जास्त, त्याच्यामुळे एवढं पाणी खराब नाही आहे. मस्त तिथे कपडे वगैरे धुतले पटापट. मामी इथे आमच्या गोधड्या धुवून देत होत्या आणि बघा ह्या निकेतने आणि मामाने कशा गोधडीची वाट लावली. पूर्ण ब्लँकेट फाडून टाकली या दोघांनी मिळून. कपडे वगैरे धुतले आणि घरून येताना नाश्ता वगैरे करून आलो होतो, तरी पण भूक लागली होती. गौरीचा नवरा इथूनच चालला होता. त्यांना येताना सांगितलं की वडापाव घेऊन या. त्यांना पण बघा ना पुलावरून उतरायचा कंटाळा म्हणून वरतूनच फेकले होते वडापाव. नशीब मामाने कॅच पकडले. मस्त इथे आमची नदीवर वडापाव पार्टी चालली होती. वडापाव वगैरे खाऊन घेतले आणि अर्णवचं चाललं होतं इथे फिश पकडणं. त्याला काही खायचं वगैरे नव्हतं, त्याला फक्त फिश पकडायचे होते. पटापट कपडे वगैरे धुतले आणि आम्ही आलो घरी. घरी येतोपर्यंत मामींचं आणि मम्मीचं जेवण वगैरे बनवून झालं होतं. बघा काय काय प्रकार बनवले होते जेवायला. मस्तपैकी चिंबोऱ्या बनवल्या होत्या, चिकनची भाजी, कलेजी पेठा, भाकरी आणि सलाड असा आजचा मेनू होता. आणि आज भाऊबीज होती म्हणून हा सगळा मेनू होता. जेवून वगैरे घेतलं आणि मी इथे अर्णवला भरवत होती. जेवलो आणि जेवल्यानंतर मस्तपैकी अशी कोल्ड्रिंक म्हणजे स्प्राईट पिऊन घेतली. त्यानंतर मामी ते भाऊबीज करायला घेतली. आधी पप्पा आणि मामीन त्यांची म्हणजे मोठी जे आहेत त्यांची सगळ्यांची भाऊबीज झाली. मम्मी मामाची वगैरे भाऊबीज झाली. त्यानंतर इथे आमच्या छोट्या पोरांची भाऊबीज चालू झाली, म्हणजे सोहम, रुद्र, माझी, गौरीची. आम्ही अशी भाऊबीज वगैरे करून घेतली. थोडे फोटो वगैरे काढले आणि एवढे सगळे चावचाव होते त्याच्यामुळे आम्हाला एकत्र असं एक फोटो काढताच आले नाही, म्हणजे काय सेपरेट फोटो काढले. आणि घरी त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी घरी जायला निघालो. तर इथे उरलेले 2 फटाके होते, एक मशरूम आणि एक काहीतरी मोर म्हणून फटाका होता. ते फटाके फोडले आणि आम्ही घरी जायला निघालो. जाताना मस्त बदलापूरच्या पुलावर जत्रा भरली होती. बघा किती मस्त वाटतं. एक तर नदीच्या किनारी ही मस्त अशी जत्रा खूप भारी वाटत होती. त्यानंतर आम्ही आलो कल्याणला. काहीच जेवायचं मूड नव्हतं कारण की दुपारी इतकं सगळं फुल झालं होतं ना. म्हटलं चला जाता आता थोडंसं पाणीपुरी खाऊन जाऊया, म्हणजे घरी जाऊन जेवायचं काही राहणार नाही. मग आम्ही मस्त पाणीपुरी वगैरे खाल्ली, घरी आलो आणि झोपलो. असाच गेला आमचा आजचा दिवस. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.